कधी विचार केलाय गणितातला एक महत्वाचा नंबर आणि विज्ञानातला एक महान शास्त्रज्ञ या दोघांमध्ये काय साम्य असू शकतं? बरं, एक खास तारीख आहे जी या दोघांना एकत्र आणते. आणि हा निव्वळ योगायोग नाहीये. चला आज याच रंजक कथेबद्दल बोलूया. ही तारीख आहे 14 मार्च. वरवर पाहता कॅलेंडरमधला हा एक सामान्य दिवस वाटेल, पण थांबा, यात खूप काही खास आहे. तर मग 14 मार्च म्हणजे नक्की काय? पाय खाण्याचा दिवस की मग भौतिकशास्त्रावर चर्चा करण्याचा? गंमत म्हणजे याचं उत्तर दोन्ही आहे. आणि या दोन गोष्टींमध्ये जो संबंध आहे ना, तो आपल्याला वाटतो त्यापेक्षा खूपच खोल आहे. तर मग या कथेचे दोन मुख्य नायक कोण आहेत ते आधी पाहूया. एक आहे एक गणितीय स्थिरांक आणि दुसरे आहेत एक महान शास्त्रज्ञ. एका बाजूला आहे पाय म्हणजे पाय, हो, तोच गणितातला स्थिरांक ज्याची किंमत साधारणपणे 3.14 ने सुरू होते आणि म्हणूनच 14 मार्चला पाय डे साजरा होतो. आणि दुसरीकडे आहे थोर शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाईन. योगायोग बघा, 14 मार्च हाच त्यांचा वाढदिवस. त्यांनी त्यांच्या आयुष्यातली शेवटची जवळपास 20 वर्ष प्रिन्स्टन न्यू जर्सीमध्ये घालवली, त्यामुळे ते तिथल्या लोकांमध्ये खूपच प्रसिद्ध होते. पण मी आधी म्हटल्याप्रमाणे हा फक्त तारखेचा योगायोग नाहीये. याच्या मागे एक जबरदस्त वैज्ञानिक कनेक्शन आहे. चला तेच आता उलगडून पाहूया. हो, अगदी बरोबर. हे नातं योगायोगापेक्षा खूप जास्त आहे. यामागे एक असं वैज्ञानिक सत्य दडलंय जे ऐकून अनेकांना आश्चर्य वाटेल. हे कनेक्शन समजून घेण्यासाठी आपल्याला भौतिकशास्त्रातली एक संकल्पना थोडक्यात समजून घ्यावी लागेल. ती म्हणजे फील्ड. आता फील्ड म्हणजे काय? सोपं आहे. विचार करा, एका चुंबकाभोवती एक अदृश्य ताकद असते जी लोखंडाला खेचते, बरोबर? तेच आहे त्याचं फील्ड. आइन्स्टाईन यांनी गुरुत्वाकर्षणाला म्हणजे ग्रॅव्हिटीला असंच एक फील्ड मानलं. आणि ही कल्पना न्यूटनच्या विचारांपेक्षा खूपच वेगळी आणि पुढची होती. आणि इथेच खरा ट्विस्ट आहे. तो पाय म्हणजे पाय हा फक्त वर्तुळं मोजायला उपयोगी पडणारा नंबर नाहीये. तो आइन्स्टाईनच्या जनरल रिलेटिव्हिटीच्या सिद्धांताचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. त्यांचं जे प्रसिद्ध समीकरण आहे ना, जे आपल्याला सांगतं की वस्तुमान आणि ऊर्जेमुळे आपलं अवकाश काळ कसं वागतं, त्या समीकरणात पाय हा स्थिरांक येतोच येतो. त्याच्याशिवाय ते समीकरणच पूर्ण होऊ शकत नाही. आणि कमाल म्हणजे गेल्या 100 वर्षांपेक्षा जास्त काळात जनरल रिलेटिव्हिटीचा सिद्धांत प्रत्येक परीक्षेत, प्रत्येक प्रयोगात खरा उतरला आहे. आणि विचार करा, या प्रत्येक यशस्वी सिद्धांताच्या मुळाशी आहे तोच आपला पाय. बरं, हे सगळं झालं विज्ञानाबद्दल. पण या गंभीर सिद्धांतांमधून एक खूपच मजेशीर आणि आनंदी उत्सव साजरा होतो. चला आता प्रिन्स्टनमधल्या त्या पाय डे पार्टीबद्दल जाणून घेऊया. प्रिन्स्टनमध्ये तर या दिवशी जत्राच भरते. म्हणजे पाय खाण्याच्या स्पर्धा लागतात, कुणाला पायची किती आकडे पाठ आहेत याची चॅलेंजच चालतात. आणि सगळ्यात भारी म्हणजे आइन्स्टाईनसारखं कोण दिसतं याची स्पर्धा. म्हणजे बघा, इतकं मोठं विज्ञान किती सोप्या आणि आनंददायक पद्धतीने साजरं केलं जाऊ शकतं, नाही का? या सगळ्या कार्यक्रमांची प्रेरणा अनेकदा आइन्स्टाईन द मॅन अँड हिज माइंड यांसारख्या पुस्तकांमधून घेतली जाते. हे एक अप्रतिम व्हिज्युअल चरित्र आहे ज्याला पुरस्कारही मिळाला आहे. त्यात आइन्स्टाईन यांचं आयुष्य आणि त्यांचे विचार खूप सुंदरपणे मांडले आहेत. तर मग हा सगळा उत्सव, हा योगायोग, यातून आपल्याला नक्की काय शिकायचंय? याचा खरा अर्थ काय आहे? चला थोडा विचार करूया. हे जे दुहेरी सेलिब्रेशन आहे ना, ते आपल्याला एक खूप महत्त्वाची गोष्ट सांगतं. ते म्हणजे ज्ञान मिळवण्याची, काहीतरी नवीन समजून घेण्याची आपली जी धडपड आहे, तो एक कधी न संपणारा प्रवास आहे. या प्रवासात आश्चर्य आहेत, आव्हानं आहेत आणि कधीतरी एखादा मोठा शोधही लागतो. थोडक्यात काय, तर हा दिवस आहे आपल्या जिज्ञासेचा उत्सव. एका बाजूला पाय आहे जो कधीही न संपणारा नंबर आहे. तो आपली कल्पनाशक्ती ताणाला लावतो, अनंताची ओळख करून देतो. तर दुसऱ्या बाजूला आहेत आइन्स्टाईन, जे आपल्याला सांगतात की कितीही मोठं कोडं असलं तरी ते सुटू शकतं. ते आपल्यासाठी एक आदर्श आहेत. आणि शेवटी हा दिवस आपल्या सगळ्यांसमोर एक प्रश्न ठेवतो. या जगात अशी कोणती रहस्य आहेत जी अजून उलगडायची बाकी आहेत, जी आपल्या जिज्ञासेची, आपल्या प्रयत्नांची वाट पाहत आहेत? काय सांगावं, पुढचा मोठा शोध आपल्यापैकीच कुणाच्या तरी हातून लागेल.